सूर्यप्रकाशाच्या उन्हापेक्षा शासनाचा धोरणाचा त्रास जास्त आम्हाला आहे. मनापासून आम्ही विचार करत होतो का या उन्हामुळे ही सगळी अपंग बांधव फाडोफाड होईल, कुठेतरी सभा होणार नाही, अख्खे लोक सावलीत जाणार की काय. पण मित्रांनो, आपल्याला उन्हापेक्षा जास्त हे शासन त्रास देतं, म्हणून हे ऊन बरी पण शासन बरं नाही. या मंचकावर उपस्थित आमचे मानवजी कांबळे असणार, गोकुळेश्वरी साहेब असणार, सरनाधीश असणार, सर्व आमचे जिल्हा प्रमुख असणार. सगळ्यांचं नाव घेत बसत नाही, पण मला माहिती आहे अतिशय ताकदीनं मेहनतीनं माझ्या सगळ्या कार्यकर्त्यानं खिशातला एक एक पायी पैसे खर्च करून इथं पाय टाकलेला आहे, पाऊल टाकलेला आहे. मित्र, मला माहिती आहे आपल्याला किती वेदना घडणार, किती त्रास सहन करावा लागला असणार. बऱ्याच जिल्हा प्रमुख माझ्या नजरेसमोर येतं. हे सर्व अपंग बांधवांचं आंदोलन खऱ्या अर्थानं यशस्वी करण्याचं काम माझ्या तालुका प्रमुखानं, माझ्या कार्यकर्त्यांना, आमच्या जिल्हा प्रमुखानं केलं आहे. त्यांना खऱ्या अर्थानं शाबासकी देतोय, धन्यवाद देतोय. मित्रांनो, मी महाराष्ट्रभर फिरतोय. गेले 4 महिने आम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय. माझ्या शेतकरी बांधवांच्या आत्महत्या नजरेसमोर येत आहे. या अपंग बांधवाला हात नाही, तो पायानं जेवताना मी सुद्धा पाहिलेला आहे. यावेळेस सगळे कष्ट एका घरात 3 अपंग बांधव आम्ही परत जीवन जगताना पाहतोय. 75% अपंग बांधवांना अजूनपर्यंत योजना पोहोचलेल्या दिसत नाही. अत्यंत उदासीनता आम्ही पाहतोय महाराष्ट्र राज्याच्या देशभरात दिसते आहे. कायदा 1996 मध्ये पारित झाला, पण 2013 पर्यंत सुद्धा त्याची